रद्द झालेल्या मोदींच्या पुणे दौऱ्यावरून आता राजकारण सुरू झालंय। मेट्रोच्या उद्घाटनाची विरोधकांनी आता मागणी केली आहे। दौरा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। मोदींच्या पुणे दौऱ्यावरून आता राजकारण सुरू झालंय। मेट्रोच्या उद्घाटनाची विरोधकांनी मागणी केली। दौरा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलेला आहे। मुसळधार पावसाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय। पुणे दौऱ्यात मोदींची एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा होती। सभास्थळी पाणी झाल्याने प्रशासनाने पंतप्रधान मोदींचा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। माननीय मोदीजी संवेदनशील व्यक्तिमत्व आहे। पुण्यात कालही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं। पावसामुळे आजही जर समजा मोदींचा कार्यक्रम झाला तर त्या ठिकाणी लोकांच्या भावना आहेत की बाबा अजून पुणे रेड अलर्ट आहे। त्यामुळे आम्हाला समजतं काय केलं पाहिजे। यांच्या म्हणण्यावर आम्ही काही करत नाही। पंतप्रधान मोदींनी हा दौरा रद्द करण्यापेक्षा ऑनलाईन उद्घाटन करायला हवं होतं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे। हा दौरा रद्द झाल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। आज करोडो रुपयाचा चुराडा या दौऱ्याच्या निमित्ताने होणार होता आणि झालेला आहे। आणि याच्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बसून सुद्धा उद्घाटन त्यांनी पूर्वी केलेले। त्याच पद्धतीने आज जर उद्घाटन केलं असतं तर आजचा लाखो रुपयाचा पडलेला सरकारी तिजोरीवर बोजा पडला नसता। मोदींचा दौरा रद्द झाला, किमान मेट्रो मार्ग तरी सुरू करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली है। मुझे बहुत दुख की बात हुई कि बारिश के कारण वो नहीं आ रहे हैं। मैंने पहले भी आपको समझा दिया था पूरा, और मेरे ख्याल से मेरी विनती रहेगी पीएमओ को वो जल्द से जल्द वो खोल दे, क्योंकि ओपनिंग के कारण मेट्रो बंद न रहे। पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा आता रद्द झाला असला तरी येत्या काही दिवसांतच मोदी पुन्हा दौरा करतील असा विश्वास पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे। पीएम ऑफिसला असं वाटलं की अशा परिस्थितीत जाण्याच्या पेक्षा थोडंसं वातावरण निसर्गाचं किंवा वेदर ठीकठाक झाल्यावर जाऊ, म्हणून तो कार्यक्रम कॅन्सल नाही झालेला, पुढे ढकलला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढलेत। या दौऱ्याच्या माध्यमातून पुण्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच मोदी वाढवणार होते। महायुतीच्या या मनसुब्यावर पावसानं पाणी फेरलंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।